अंबू ठाकूर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेतो अंबू ठाकूर. बघूया ज्ञानेश्वर माडी प्रथम सुंदर असा चेंडू काय भेटत नाही. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धावसंख्या 2 बर होते. सुंदर रनिंग बिटवीन द क्रिकेट. धावसंख्या झाली 2. धावसंख्येचा श्री गणेश झालाय. धावसंख्या 2. सामना 5 षटकांचा असेल. एक चेंडू धावसंख्या झाली 2. तर षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अंबू मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक खाली. पुन्हा एकदा चांगलं तालमेल दोन्ही रनिंगचा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मारला चेंडू. धावसंख्या 1 काय रुकत नाही. 3 चेंडू तर धावसंख्या झाली 5. प्रथम स्ट्राईकला विनायक केंडी. अवंतर चेंडूचा इशारा पंच मिनात मोडू यांच्याकडून. धावसंख्या 1 ने बर होते. धावसंख्या झाली ती 6. रिवर्सच्या पद्धतीने 12. आजच्या दिवसातील सगळ्यात लांब लचक 70 पॉइंटच्या धावसंख्या 6 ने बर झाले. धावसंख्या झाली 12. चार चेंडू नंतर धावसंख्या 12. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्विंग झाला होता चेंडू. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. डॉट जातो चेंडू. धावसंख्या आहे ती 12. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट टू विनायक. शांत गतीचं क्रिकेट. सन्मान दिला चेंडूला. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. सलगचे 2 डॉट चेंडू निघतात. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 12. बिनबाद 12. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी
राजू चौधरी. एक षटकानंतर धाव संख्या झाली 12. तर दुसरं शतक हाताळण्यासाठी आलं राजू चौधरी. बघूयात पहिला चेंडू. पंच राजेश पाटील यांच्याकडून अवंतर चेंडूचा इशारा. धावसंख्येमध्ये पुन्हा भर होते. धावसंख्या 13. मारलेला चेंडू झेलकाल क्षेत्ररक्षक आणि खूपच सुंदर झेल घेतलाय डीप कव्हर मध्ये आणि गडी बाद होते पहिला तबली संघाचा. ज्ञानेश्वर मडवी. तर ज्ञानेश्वर मडवी यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज संदीप पाटील. पुन्हा एकदा अवंतर चेंडू. षटकातील दुसरा अवंतर चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्येत 14. षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म आउट द विकेट. बाद होतोय. विनायक केनी फर्निचर डिस्टर्ब होत होतं. विनायक केनी एक षटकार मारला होता तो रिव्हर्स पद्धतीने. एक षटकाराच्या मार्फत बाद होत आहे विनायक केनी. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या 14. दुसरा गडी बाद होतो तो 14 या धावसंख्येवर. एक षटक 2 चेंडू. धावसंख्या झाली 14. सुंदर गोलंदाजी करतोय तो राजू चौधरी. 2 चेंडू अवंतर आणि तसे 2 यशस्वी झाले ते आपल्या गोलंदाजीमध्ये. तर तिसरा चेंडू. न्यू कॅन्डिडेट फलंदाज चिंतामण वैती. तिसरा चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी करतोय राजू चौधरी. डॉट चेंडू जातोय. षटकातील 14 चेंडू. राजू चौधरी पुन्हा एकदा चिंतामण वैती. सुंदर असा आणि बघायला गेलं तर 4 चेंडू टाकले. 3 गडी बाद केलेत आणि एक डॉट केलाय. खूप सुंदर गोलंदाजी करतोय राजू चौधरी आपल्या संघासाठी, कुक्ष संघासाठी. तिसरा गडी बाद होतोय तो तरुणी संघाचा. चिंतामण वैती यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रभाकर.
तर षटकातील पाचवा चेंडू, दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू, 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 3 गडे बाद केलेत राजू चौधरी याने. बघायला गेलं तर एकूण 6 चेंडू टाकलेत, 2 अवांतर टाकलेत आणि 6 चेंडू टाकलेत, 2 अवांतर आणि 4 चेंडू मध्ये 3 गडी बाद केलेत आणि 1 डॉट केलाय. खूपच सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी राजू चौधरी. बघूया आता न्यू कॅन्डिडेट फलंदाज चिंतामण वैती यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो प्रभाकर, लेफ्ट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा एक धाव भेटते बाईच्या स्वरूपात. धावसंख्येत भर होते, धावसंख्या ती 15. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. खूपच कंजूसी अशी गोलंदाजी केली राजू चौधरी यांनी. शेवटचा चेंडू बघूया आता काय करतायत. ओ खूपच सुंदर. तर तर बघायला गेलं तर एक्स्ट्रा धाव चार गडी बाद केलेत. आजच्या दिवसातील पहिला असा गोलंदाज असेल तर 4 गडी बाद केलेत. तर प्रभाकर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो रवींद्र. वैयक्तिक सांघिक तिसरा षटक वैयक्तिक पहिला आणि संघाचा सांघिक तिसरा षटक घेऊन येतो तो योगेश पाटील. बघूया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉइंटच्या दिशेने मारला होता. काय एक धाव काय रोकत नाही. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 16. अजूनही या डावाचा विचार केला तर 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 17 चेंडू शिल्लक आहेत. बघा दुसरा चेंडू, पुन्हा एकदा अवंतर चेंडू पंचमीनाथ मडू यांच्याकडून. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 17. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू, फुलरलेनचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने मारला आणि फंबल. आणि धावसंख्या झाली ती
21. रवींद्रच्या बॅटमधून येतो चौकार. तर धावसंख्या झाली 21. षटकातील तिसरा चेंडू योगेश पाटील यांचा. राईट आर्म द विकेट टू रवींद्र. पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला पण पाचवा हादरा बसतोय तो तलोली संघाला आणि धावसंख्या 21. तर रवींद्राची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो मुकेश पाटील. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट रवी याची जागा भरून काढण्यासाठी आलाय ते मुकेश पाटील. षटकार चौकार मारण्याची क्षमता देखील असेल यांच्यात. बघूयात काय करतात आपल्या संघासाठी. संघ थोडा बॅकफुटवर असताना 21 धावसंख्येवर 5 विकेट पडताना. बघूयात चौथा चेंडू मिस होतो चेंडू. डॉट चेंडू जातो. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 21. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा डॉट चेंडू गतीमध्ये योगेश पाटील याने फलंदाजाला काही समजत नाही. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. दुसरा सलग डॉट चेंडू निघतोय. सलग तिसरा डॉट चेंडू जातो. 6 धावा खर्च केले आणि 1 विकेट बाद झालाय. बाद केला तो 3 षटकानंतर धाव 21. 5 गडी. तर न्यू कॅन्डिडेट गोलंदाज येतो तो वैयक्तिक पहिला आणि संघाचं सांघिक चौथं षटक घेऊन अविनाश पाटील. धावसंख्या होती 21. 5 गडी बाद 21. तर पहिला चेंडू पंच तर डॉट गेलाय. पाहायला लागला होता चेंडू तर डॉट चेंडू आहे. दुसरा चेंडू राईट आर्म द विकेट. पुन्हा एकदा उंचावर गेला. धावसंख्या 22. षटकातील चौथ्या षटकातील तिसरा चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेट. टाकतील ते अविनाश, खेळतील ते मुकेश पाटील. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. फोर लेनचा चेंडू धावसंख्या 1 ने भर होतो. धावसंख्या 23.
षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा फुलं आणि बाद रनआउटच्या जिथे धाव होती तिथे धाव तुतुमेने झाला आणि हा 6वा गडी तर न्यू कॅन्डिडेट फलंदाज येतोय मुकेश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी अभिमन्यू बघूया आता षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मिड विकेटचा मिळतात 4 धावा आणि धाव संख्येला कलट इनी देऊन 4 धावांची धाव संख्या झाले 27. अजून या षटकाचा विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मारला चेंडू मिड विकेटच्या वरतून काय एक धाव काय रोकत नाही. धावसंख्या 1 ने बरोबर धावसंख्या झाली ती 28. या षटकात एक गडी बाद 7 धावा खर्च झाल्यात. रनआउटच्या स्वरूपात विकेट भेटला होता तो काय नाव अविनाश यांना. तर शेवटचं षटक कोण आता तर बघूया स्लॉगरचं षटक असेल. या षटकामध्ये कुठेतरी हाणामारी करणं गरजेचं आहे. असं फायटिंग स्कोर कुठेतरी तर शेवटचं पहिला चेंडू डॉट सुंदर गोलंदाजी फलंदाजाला काही समजत नाही. शेवटचं षटक असेल कुठेतरी हाणामारी करायलाच लागेल. 2 षटकार येणं गरजेचं आहे. कुठेतरी फायटिंग स्कोर उभा उभा आटावर विकेट टू संदीप. पुन्हा एकदा टू बॉम्ब क्षेत्ररक्षकाच्या हातात जाते आणि सुंदर अशी फेकी केली होती. 95 दाद मागताना रनआउटची पण पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित पोहोचला फलंदाज. तर धाव संख्या 30. अजून 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा तिसरा चेंडू तो संदीप. पुन्हा एकदा स्टेट रन. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया धाव संख्या झाली 34. पुन्हा एकदा चौथा चेंडू संदीपसाठी उचली गेलेला चेंडू टाकला होता तो फलंदाजाला काही समजत नाही. फलंदाज डॉट खातं. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. आता मात्र या डावाचे 2 चेंडू शिल्लक. कुठेतरी या 2 चेंडूमध्ये षटकार येणं गरजेचं आहे. बघत काय घडतं काय बिघडतं. पुन्हा एकदा मॉलिंग मार्कवर सोमनाथ मारल्या चेंडू काऊ करण्याच्या दिशेने. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि
कुठेतरी गेले होते त्या क्षेत्ररक्षकाने आणि धाव संख्या आहे ती 36. शेवटचा चेंडू शिल्लक. जर या चेंडूवर चौकार किंवा षटकार चांगलं होतंय. बघूया शेवटचा चेंडू. मारलेला चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षक केलं तिथं आणि तसेच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तर खूपच 38 झाले जिंकण्यासाठी. 39 धावांचं गरज. 30 चेंडू आणि 39 धावा आणि वैयक्तिक 18 धाव संख्ये. 30 चेंडू. सहा गडी बाद धाव संख्या झाली होती 38 आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. 30 चेंडू आणि 39 धावा. तर सलामीची जोडी राजेंद्र चौधरी आणि राजू राजा. तर 30 चेंडू आणि 39 धावा. बघत काय घडतंय काय बिघडतंय. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आहे हा 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई आयोजित दिवा कोहली वाडा 40+ चषक शांताराम मिठू मडवी चषक 2022 आजच्या दिवसातील पहिला शेवटचा सामना आहे. तर तुर्बागाव संघ हा सुपर 4 पहिला संघ ठरतोय तो सुपर 4 मध्ये जाणारा आजच्या दिवसातील. तर गोलंदाजी करताना जवळजवळ 4 विकेट पटकावले राजेश चौधरी. काय करतो आपल्या संघासाठी. गोलंदाजीमध्ये जवळजवळ 4 विकेट घेतले होते. आता फलंदाजीमध्ये काय करतो बघूयात. तर न्यू कॅन्डिडेट गोलंदाज संघाचं पहिलं षटक घेऊन येतो अभिमन्यू.
तर जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 39 धावा. लेट्स प्ले. बघूयात काय घडतं काय बिघडतंय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. काटपटच्या साहाय्याने मारला होता. एक धाव काय रोकत नाही. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय सारसोले संघाचा. धाव कुक्षेत संघाचा. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा मारलेला. शेलखाली क्षेत्ररक्षक गडी बाद. तर न्यू कॅन्डिडेट फलंदाज येतोय तो राजू याची जागा भरून काढण्यासाठी. राजाची जागा भरून काढण्यासाठी सूरज. कुक्षत गावचे नगरसेवक सूरज पाटील. बघूया आता तिसरा चेंडू पुन्हा एकदा. तर पंचांकडे दाद मागताना मुकेश पाटील. तर दात फेटाळून डॉट जातोय. 40+ खेळाडू संजय पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल मंचावर. तर जेल चेंडू वरती गेला. झेलकर क्षेत्ररक्षक आणि जेल तुटलेला आहे. चांगला प्रयत्न होता अभिमन्यू यांचा जेल घेण्याचा. धावसंख्या आहे त्या धावसंख्या एकने बर होते. धावसंख्या झाली ती 2. 4 चेंडूनंतर धावसंख्या झाली 2. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी अभिमन्यू. पुन्हा एकदा अभिमन्यू. लेफ्ट ऑन अराउंड द विकेट. षटकातील 5वा चेंडू. स्टेट ड्रॉ केला. लॉंग ऑफच्या दिशेने गेला. सुंदर फटका मारला होता सूरज पाटील याने 6 धावांसाठी. छत्रपतीचा 6वा आणि मिळतात 6 धावा. कुक्षत संघाला धावसंख्या झाली ती 8. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं अभिमन्यू याने. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी निर्धार चेंडू जातोय. धावसंख्या झाली 8. तर आता 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावा. तर 7.5च्या रन रेटने हा स्कोर आहे. जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 8 धावा किंवा 7 धावा आल्या तरी संघ बॅकफुटवर नाही जाणार, फ्रंटफुटवर राहील. आता बघूयात जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 31 धावा. तर न्यू कॅन्डिडेट गोलंदाज येतो तो संदीप पाटील.
तर बघूयात फलंदाजी करताना खूप सुंदर फलंदाजी केली होती. आता गोलंदाजी करताना काय करतो आपल्या संघासाठी. राईट हँड राऊंड द विकेट. कॅच ड्रॉप होते मुकेश पाटील यांच्याकडून. पकडो कॅच जितो मॅच. जिथे तुम्ही कॅच घेणार तिथे काहीतरी संघ बॅकफुटवर जातो. विकेट सुद्धा पडतो. षटकातील दुसरा चेंडू संदीप पाटील यांचा. राईट हँड राऊंड द विकेट. अवंतर चेंडू. धावसंख्या एकने भर झाली. धावसंख्या 10. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलंय. थोडासा उचली घेतो चेंडू. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. डॉट चेंडू जातोय. धावसंख्या येते 10. एक षटक व 2 चेंडू होतात. धावसंख्या झाली ती 10. मारलेला चौकार. वन बॉल. तिसरा झेल सुटतो. कुठेतरी मिक्स फिल्डिंग करतो तलोली संघ. बॅकफुटवर जातो तलोली संघ. चौकार जातोय सूरज पाटीलच्या बॅटमधून. हा चौकार गेलाय. धावसंख्या झाली ती 14. पुन्हा एकदा मारलाय मिड विकेट आणि हा चौकार. सलग दुसरा. दोन चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू. पुन्हा एकदा. पुन्हा एकदा. तिसरा चौकार येतो सूरज पाटील यांच्या बॅटमधून. तर शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 22. पुन्हा एकदा सूरज पाटील बघा काय करतोय. अवंतर चेंडू. धावसंख्या झाली 23. फुलरलेनचा चेंडू होता. त्या क्षेत्ररक्षकाला चिंतामण व्हायती. तर 2 धावा काय रोकत नाही. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या 25. आता मात्र समीकरण थोडे बदलते. धावसंख्या झाली ती 25 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 14 धावा. खूपच मागणं असं षटक टाकलं ते संदीप पाटील याने. जेवढ्या धावा बॅटमधून निघाल्या होत्या तेवढ्या धावा बॉलिंग टाकताना खर्च केलेत संदीप पाटील याने. तर
न्यू कॅन्डिडेट गोलंदाज येतोय तो चिंतामण वैती. आता 18 चेंडू आणि 14 धावा. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. खाली 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा. बघूयात चिंतामण वैती विरुद्ध राजू चौधरी. डॉट चेंडू उसली घेऊन गेलेला चेंडू बॉन्सर पद्धतीचा होता चेंडू. डॉट चेंडू जातोय. पुन्हा एकदा तसा चेंडू डान्सिंग ग्राउंड तर धावसंख्या झाली ती 26. तर धावसंख्या 26. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सूरज पाटील साठी. डॉट चेंडू निर्धार चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. सुंदर गोलंदाजी करतोय चिंतामण वैती आपल्या संघासाठी. चौथा चेंडू सूरज पाटील साठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू झेलखाली क्षेत्ररक्षक मुकेश पाटील छोटा इष्टरक्षक. धाव संख्या डीच्या स्वरूपात 1 धाव. धाव संख्याने भर होते. धाव संख्या 27. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू. धाव संख्या झाली 27. पुन्हा एकदा चिंतामण वैती सूरज पाटील. सुंदर गोलंदाजी निर्धार चेंडू. शेवटचा चेंडू. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. शेवटचा चेंडू चिंतामण वैती सूरज पाटील डीप मिड विकेटच्या दिशेने काळपटच्या साईडने जातोय. एक धाव काही रोकत नाही. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 28. सुंदर गोलंदाजी केले आपल्या बॉलिंग मार्फत. 3 धावा खर्च केलेत चिंतामण वैती याने. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 11 धावा. बारा चेंडू आणि 11 धावा. 11 धावा 12 चेंडू. बघत काय करतं काय बिघडतंय. तर न्यू कॅन्डिडेट गोलंदाज येतो विराट केनी. षटकातील पहिला चेंडू सूरज पाटील याच्यासाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय कार्पेटच्या साहाय्याने.
एक धाव काय रोकत नाही. सुंदर फेकी होते तिथं यष्टीरक्षक मुकेश पाटील आणि हा बाद रनआउटच्या स्वरूपात बाद. तर तर दिवागावचे समाजसेवक प्रकाश नाना नाईक यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आता समीकरण चेंज होते. 11 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा 11 चेंडू. काय घडतंय काय बिघडतंय बघूयात. 2 गडी बाद झालेत. 11 चेंडू 10 धावा. बघूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेने मारला होता स्वेरलेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण करते. पुन्हा एकदा सुंदर. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खूपच सुंदर रनिंग आदित्य चौधरी यांची. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 32. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा. बघा काय घडतं काय बिघडतंय. पुन्हा एकदा विनायक केनी. डिक्लेअरच्या स्वरूपात एकदा बरं होते. धावसंख्या 33. आता मात्र समीकरण चेंज होतंय. 8 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र समीकरण चेंज होतं. 8 चेंडू आणि 6 धावा. आयटम अराउंड द विकेट. आठ चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा विनायक केनी राजू चौधरी. बघूयात. आणि हा बाद. स्टंपिंग होते. स्टंप बाद होतोय तो. राजू चौधरी सुंदर यष्टीरक्षण करते तो मुकेश पाटील आपल्या संघासाठी. तर आता समीकरण चेंज होत आहे. 7 चेंडू आणि 6 धावा. योगेश राजू चौधरी याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो योगेश. फलंदाज आलाय तो योगेश राजू चौधरी यांची जागा भरून काढण्यासाठी. तो आता 7 चेंडू आणि 6 धावा. थोडासा उचली गेला चेंडू टाकला होता. सुंदर
6 चेंडू आणि 6 धावा. तर न्यू कॅन्डिडेट वैयक्तिक पहिला आणि संघाचा 5वा षटक घेऊन येतो. रवी 6 बॉल 6 धावा. काय घडतंय काय बिघडतंय बघूयात. पहिला चेंडू मारला फक्त. गरीब बाद होतो तो मनोज. आता मात्र समीकरण चेंज होते. 5 चेंडू आणि 6 धावा. काय घडतंय काय बिघडतंय मैदानात बघूयात. चौथा गडी बाद झालाय तो कुक्षत संघाचा. बघत काय घडतंय काय बिघडतंय. दुसरा चेंडू सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर धावलेला धाव. 2 धावा काय रोकत नाही. धावसंख्या 2 ने बरोबर. धावसंख्या झाली. आता मात्र समीकरण चेंज होतंय. 4 चेंडू आणि 4 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राय गेला. तर आजचा दिवस इथं समाप्त झालेला आहे. तर आजच्या दिवसामध्ये तर दोन्ही संघाने एका रांगेत हस्तांतरण करायचं आहे.